मोदकाचे जेवण अंगावर आले सगळ्यांच्या. छान गरम गरम चहा देते म्हणजे तरतरी येईल. सुनबाई, काय अप्पा? एवढं घाबरायला काय झालं? नाही नाही अप्पा, घाबरले नाहीये, बोला ना. आज तुमच्या हातचे मोदक अतिशय चविष्ट लागले. मोदक खाऊन मला मला माझ्या आईची आठवण झाली. अगं बाई हो अप्पा, धन्यवाद बरं का. नाही म्हणजे तुम्हाला आवडले ह्याचाच आनंद आहे. अजून आहेत का? हो आहेत ना, चांगले 5 उरलेत अप्पा, देते. हा नाही 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 नाही, 5 नको, फक्त 2च द्या. आत्ता देते अप्पा. हे काय आहे, मोदक खाऊन पोट भरलं पण मन नाही भरलं हो. त्यात काय अप्पा, घ्या ना. ईश्वरा, काय झालं? अप्पा एकच मोदक उरलाय. एकच मोदक कसा काय उरला? मघाशी म्हणालात 5 उरलेत म्हणून, मग बाकीचे गेले कुठे? काय माहित अप्पा, काय माहिती, मगाशी तो होते. मग काय एखादं भूत येऊन गेलं का? हो का? नाही म्हणजे मला माहित नाही अप्पा. मी असं करते, मी पटकन मोदक करून देते तुम्हाला, आत्ता लगेच बनवते. आत्ता. छान. अहो, उकडीचे मोदक बनवणं म्हणजे काही चहा बनवणं इतकं सोपं आहे का? नकोयत मला मोदक, नकोयत. अप्पा एक उरलाय तो खा ना. नको, खाल्ले तर 2 मोदक खाईन, अन्यथा मोदक खाणार नाही. त्या घरात आता मोदकांची सुद्धा चोरी व्हायला लागली. कहर आहे सगळा, कहर आहे. नाही नाही अप्पा, मी चिवडा देऊ, चिवडा आहे. नको. पंचखाद्य आहे का? हो आहे ना अप्पा. ते तरी द्या. हो देते ना, लगेच देते. हे बघा आत्ता देते अप्पा, हे घ्या. द्या इकडे सगळं ते. नाही नाही मी देते ना अप्पा. फसवणूक झालीये. हे पंचखाद्य घरात बनवलेलं नाहीये. आजी, ए आजी, आजी, अगं आजी उठ ना. अगं आजी उठ ना, खूप मोठी गडबड झालीये, आप्पा चिडलेत. हा आजी उठ ना ग आजी. आजी अप्पांना कळलंय की पंचखाद्य कसं केलंय ते. हा? कसं कळलं? कोणी सांगितलं? कधी कळलं? तू 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 शांत हो. अगं शांत कशी होऊ? हे चिडलेत ना? हा? अगं आजी मलाही नीट नाही माहित. आप्पा आईला ओरडत होते ते ऐकलं मी. आजी आपल्याला खाली गेल्यावरच कळेल. चल. अरे देवा, हा माणूस ना मला शांतपणे जगूच देणार नाहीये. आजी अगं अप्पांना शंका आली की दरवर्षीप्रमाणे आपण पंचखाद्य घरी नाही केलंय ते. अगं पण मी म्हणजे त्यांना काय करायचंय? आम्ही खलबत्त्यात कुठू नाही तर जात्यावर दळू. नको तिकडे नाक खुपसायची सवयच आहे ना. सगळं जाऊ दे गाजी, तू लवकर चल आधी. आई खाली एकटीच आहे आणि त्यात आप्पांचा आरडाओरडा ऐकून ती अजून घाबरून गेलीये. आपली कल्पना ना मुलकाची घाबरट आहे नुसती, आणि यांचा आवाज जरा वाढला ना की बघायलाच नको. आजी अगं आई घाबरून सगळं आप्पांना सांगून तर नाही टाकणार ना? बापरे, या माणसाने माझी झोप उडवली. चल आता बघूया काय झालंय तिकडे ते. हे पंचखाद्य पाटावरवंट्यावर केलंय की एखाद्या विद्युत उपकरणात? मी काय विचारतोय, हे पंचखाद्य कसं केलंय? नेहमीसारखं केलंय का सुनबाई? हो, पाटा वरवंट्यावरच वाटलंय. वाटत नाहीये तसं. काय हो, कसं केलंय? अहो सांगते ना ती, मी वेगळं काय सांगणार? वेगळं नाही, खरं सांगा. अहो मी खरंच बोलते. मी खोटं बोलते का कधी? पंचखाद्य घरीच केलंय वाटून नेहमी सारखं. वाटत नाहीये तसं.
अहो यावेळी सांगितलं जरा बारीक करा, मन लावून करा, आळशीपणा अजिबात नको. हो ना आप्पा, 2 तास वाटत होतो म्हणून एवढं बारीक झालंय. खूप मेहनत घेतली हो दोघींनी, हो की नाही ग कल्पना? हो 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 ना, वाटलंय ना, घरीच वाटलंय. तुम्ही सगळ्या जणी मिळून मला काय शेंड्या लावताय का? हे बघा, खरं काय ते सांगा, नाही तर तुमची काही धडगत नाही. वहिनी, रडायला काय झालं सुनबाई? अहो तुमच्या ओरडण्याचं दडपण आलं असेल तिला. जाऊन दे ना, कशाला उगाच किस पाडायचा. आप्पा म्हणजे ह्या वर्षी ना खरंच खूपच बारीक झाले हो पंचखाद्य, म्हणून तुम्हाला संशय आला असेल, पण आम्ही खरंच घरी केलंय. सई, तू का अशी गप्प उभी आहेस? का तुला काहीच बोलायचं नाहीये? हे बघा, मी शेवटचा विचारतोय, तुम्ही खरं सांगणार नसाल तर मग होणाऱ्या परिणामांना तयार राहा. मी सांगते आप्पा. मला तुझ्याकडूनच खऱ्याची अपेक्षा होती, कारण तू खोटं कधीही बोलत नाहीस. सांग. आप्पा, गेले काही दिवस आपल्या घरी हा, सगळीकडे खूप ऊन पडलं होतं. हल्ली पाऊस नाहीये ना आप्पा, खूप ऊन पडलं होतं, म्हणून मी पंचखाद्याचे सगळे जिन्नस उन्हात असे वाळत घातले आणि ते छान कडकडीत वाळल्यावर मग मी त्यांना वाटलं म्हणून आप्पा चव जरा वेगळी झाली असेल. अगो बाई, किती छान. अगं मग हे आधी का नाही सांगितलंस मला? आणि उगाच रडू कशाला फुटलं तुला? अहो ते वहिनींनी आपल्याला कोणाला न सांगता हे सगळं केलं ना, म्हणून त्याचं दडपण आलं असेल. हो ना वहिनी? म्हणूनच रडू आलं. एवढंच ना, मग त्यात रडायला काय झालं? वा सुनबाई, तुमच्या या नवीन पद्धतीमुळे पंचखाद्याला अशी छान चव आलेली आहे. पुढच्या वर्षी पण असंच करा. हो हो हो, अगदी असंच करू. वा वा, तो मग कल्पना, अगं अचानक कसं सुचलं तुला हे? अचानकच सुचलं म्हणून बोलून टाकलं. मस्त. म्हणजे हा, तुला खोटं बोलता येतं कल्पना? मला पण आजच कळलं हे. शाब्बास, आलंच पाहिजे खोटं बोलता. त्याशिवाय का सुखी झालाय आमचा संसार इतकी वर्ष. हो का? खोटं बोलल्यामुळे कुणाला काही त्रास होत नसेल ना, तर खोटं बोलायला काही हरकत नाही. चहा टाक का जरा सगळ्यांना. हो हो टाकते. आई, हं. सुखी राहा. तुमच्यासारखी सासू प्रत्येक मुलीला मिळू दे बाई. वा, छान. मी पण. हं. तू पण सुखी राहा. नचिकेत, तुमच्यामुळे होतं हे सगळं. म्याव म्याव.
घ्या, याला म्हणतात ओवा. ओवा. हा, हा पोटासाठी चांगला असतो. हो वाव. ओ वाव नाही, ओवा. ओवा गरम पाण्यासोबत घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा, हे घ्या. Sai, you have lot of knowledge about Ayurveda. अहो, यात मोठं नॉलेज असं नाही हो, इथे सगळ्यांनाच माहित असतं. बरं, ते घ्या लवकर म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मोदक खायची सवय नाहीये ना, आणि आज 2 मोदक खाल्लेत, ते पण तूप घालून. 2 मोदक? म्हणजे Nothing. काय नाही. ओवा खाणार, ओवा वाटणार. बरं, चला निघते मी. Yeah. शुभरात्री. Good night. बरं, पोट बरं आहे का तुमचं आता? Yeah, the ova, that was helpful. आपल्या डॉक्युमेंटरीचं काम कुठपर्यंत आलंय? Yeah, just editing is remaining. The rest is done. काय सांगताय? Sit, I'll show you. छान झालंय सगळं. छान होईल बघा डॉक्युमेंटरी. आई काय बोलता, झालं का सगळं काम सुरू? We've almost done now. हा काय? आई, म्हणजे आता काहीच काम उरलं नाही? I'm just editing. एक नंबर बाई, एक नंबर. तुम्ही दोघांनी मिळून ना 6 मारल्या. हा, ए ट्रक 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 धन 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 ट्रक ट्रक धन 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 ट्रक. ए भाई, धन 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 ट्रक धन 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 ट्रक धन 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 धन. I like this stuff a lot. This guy is crazy. बरं, चला मी निघते आता. Why? Why are you leaving? अहो, आता सगळं काम झालंय, काहीच नाहीये तर मला निघायला हवं. No, the shoot is done, but footage selection, राहिला अजून. Help me in that. हो, मी आत्ताच तर पाहिलं फुटेज, सगळं छान आहे. Photos. ते पण I'll take a look at that. फोटोज पण बघितले ना, कोणतेही घ्या, सगळे छान आहेत. मला निघायला हवं. Sai. Thanks a lot. You've been a great friend during the documentary, and you are my real strength through whole the process. So thanks a lot. खूप help केलं तू. हो, एवढं काही नाही त्यात. एवढं नका करू कौतुक माझं. No, I have to because you deserve it. तुझं family त्यांनी पण खूप help केलं. But the best thing is, I got a friend like you. मलाही 2 चांगले मित्र मिळाले. Don't? Who's the other one? तुम्ही आणि दिगंबर. Oh, yeah, right. आई, सईमुळेच तर आपण बोलायला लागलो ना. हा? बरं, चला निघते मी. Yeah. आता रोज सकाळी नाही येणार मी, कारण गरज नाहीये ना तशी. You didn't go? गेलं नाही? निघतच होते. You must have forgotten something. विसरला? नाही, काही नाही विसरले. का नाही विसरला? हा? Nothing. येते मी.
अगं यावर्षी गणपतीत नचिकेत असल्यामुळे वेगळीच मजा येते ना. हो ना, अगदी आनंदाने सहभागी होतो नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. अगं तुला सांगते, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी इतकी हौस आहे त्याला. एक तर धड मराठी बोलता येत नाही, समजतही नाही फारसं काही, पण उत्साह दांडगा. आई, आज पहिल्यांदाच खोटं बोलले मी आयुष्यात, पण नचिकेतसाठी बोलले ना म्हणून खंत वाटत नाहीये मला. म्हणजे मी खरं बोलले असते आणि त्रास त्याला झाला असता. हे आवडलं नसतं मला. तसाच आहे ग तो, सगळ्यांना जीव लावतो, अगदी लागवी आहे. हो ना, निरागस आहे अगदी. हो ना. पण त्याला एकट्याला राहावं लागतं ह्याच वाईट वाटतं ग. खाण्यापिण्याचे हाल होत असतील नाही म्हणलं तरी. हो ना, रोज रोज बाहेरचं तरी किती खाणार ना. तेच ना. ये कसं आहे, बस. काय ग बाळा, काय झालं? काही नाही. कुठे काय, आज किती छान वारं सुटलंय नाही बाहेर. नक्कीच काहीतरी झालंय. दिवसभर नुसती घुम्यासारखी बसली होतीस आणि आता पण बघ चेहरा पडलाय तुझा. नाही का आजी, काही नाही. बरं ते जाऊ दे. अगं आज झोपायचं नाही का तुम्हाला? अगं बाई, दही लावायचं राहिलं. अगं लाव. विसरलीच मी. जाते. आजी, तू जा ना झोपायला. रोज यावेळेस गाढ झोपलेली असतेस तू. ते जाऊ दे. नचिकेत बरोबर काय झालंय का? सकाळपासून चेहरा पाडून नुसती वर खाली करतेस. नाही आजी, काही नाही. आता बऱ्या बोलांनी सांगतेस का? अरे देवा, हे काय झालं आता? अगं मेणबत्ती देवघरात खाली ठेवली बघ. लाईट पण अशी अचानक कशी काय गेली? I'm gonna tell her. सांगणार तिला. काय लाईट गेली ते? What? No, shut up. मग काय सांगणार? सांगणार. काय सांगणार? Everything, सगळं सांगणार. म्हणजे बोलणार मी that साई, मला तू मला थांब. तू मला काय? हा हा एक काम कर, तू इथे शांत बस, शांतपणे विचार कर आणि मग ठरव काय बोलायचं ते. I know काय बोलायचं. मग सांग ना. That this is more than friendship. जास्त friendship पेक्षा. म्हणजे I can't define this, but I'm sure that this is more than friendship. मी समजवणार that friendship कसं झालं, how things succeeded, everything. एक काम कर, तू सांग तिला. Yeah, good. पण आज नको. Why? मग कधी? अरे उद्या सांग ना, आज लाईट गेलीये आणि मला तसंही खूप झोप आली यार. बाई झोपू दे ना प्लीज. Listen to me, Dix. आता बोलणार मी. I'm gonna tell her right now that this is more than friendship. अरे वाजलेत बघ किती. उद्या जा ना. हा No, I'm going right now. बाई तुला सांगतो, ही हिरोगिरी महागात पडेल ना काय तुला. I am going right now. भाई ए थांब ना. अरे वाट लागली याची. कोण आहे? कोण आहे? Sai, it's me. तुम्ही काय करताय एवढ्या अंधारात इथे? काय करताय? मी तुमच्याशी बोलतीये. अहो बाप्पा आले तर खूप गडबड होईल. हो ऐका माझं, तुम्ही जा इथून. हो ऐका. या साई, बोलायचा तुझ्याशी. अहो आत्ता वीज नाहीये घरात, आपण नंतर बोलूयात. No, no, no. आता बोलायचा. अगं मेणबत्ती दे ना. हो बाळा, मी आणते, तू जा. हा. काय बोलायचंय बोला. साई,
तू मला सई सई सापडली का काड्यापेटी? हो हा मी आणते काकू, तुझा मी आणते. ये लवकर. हो हो. बोला, काय बोलायचंय आता? साई, द थिंग इज सई, आप्पा आले. आप्पा आले, आता तरी बोला, काय बोलायचंय? नाही नको नको, फार अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलूयात. नो नो नो, अर्जंट, खूप खूप अर्जंट. मला बोलायचा. सई,